नमस्कार मित्रांनो, आपल्या जी के स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पडवणारा अनुभव. हा अनुभव आपल्या चॅनलचे एका सबस्क्रायबर प्रणव देशमुख यांनी पाठवला असून याचे पूर्ण श्रेय हे त्यांनाच जाते. अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही नक्की दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे असे सत्य अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला मग जास्त वेळ न दवडता आजच्या या सत्य आणि भयानक अशा अनुभवाला सुरुवात करूया. माझं नाव प्रणव देशमुख. मी पेशाने वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट आहे. माझं काम म्हणजे जुन्या हवेल्या, वाडे आणि मंदिरं यांचं जतन करणं, नकाशे तयार करणं आणि शक्य तिथं नूतनीकरण करणं. दगड, लाकूड, चुना आणि कोरीव काम या सगळ्यात मला नेहमीच इतिहासाचा श्वास जाणवतो. पण 2019 साली एका प्रोजेक्टनं मला शिकवलं की इतिहास फक्त भिंतीत बंद नसतो, काही वेळा तो चक्क जिवंत असतो. तर सोलापूर जिल्ह्यातलं मोहगाव नावाचं एक लहानसं आणि कोरडवाहू गाव. दुपारनंतर तिथं वारा थांबतो आणि संध्याकाळी सावल्याही लांब लांब पसरायला लागतात. त्या गावात होती 18व्या शतकातली देशमुख वाडा नावाची एक हवेली. 10-12 खोल्या, मधोमध प्रचंड मोठं अंगण, वर लाकडी सज्जे आणि समोर एक जुना जाडजूड आणि ताम्रपटमय दरवाजा, ज्यावर अजब चिन्ह कोरलेली होती. भिंतीवरची चित्र पाहून मी थबकलोच. ती चित्र काही साधी देवदेवतांची नव्हती. काही चित्रात विकृत आकृत्या, वाकडी माणसं आणि डोळे, फक्त डोळे, जे कोणाकडे तरी पाहत आहे. गावकऱ्यांनी आम्हाला सुरुवातीलाच थांबवलं होतं. साहेब, ती जागा भानामतीची आहे. रात्री तिकडे कुणीही जात नाही. तुम्हीही तिकडे जायचं धाडस करू नका. मी मात्र त्यावर हसलो. अहो काका, विज्ञानाच्या युगात असं काय बोलताय तुम्ही? माझ्यासोबत माझा एक सहाय्यक रमेश होता. तो थोडा घाबरट पण प्रामाणिक. गावात कुठलीही नीट सोय नव्हती, म्हणून मी असं ठरवलं की आपण रात्रभर हवेलीतच राहायचं. रात्री 10च्या सुमारास आम्ही जेवण वगैरे उरकलं. हवेलीच्या एका कोपऱ्यातली खोली निवडली. ती खोली एकदम थंडगार आणि कुबट वासाने भरलेली. आतमध्ये कंदिलाचा अंधुक पिवळसर प्रकाश, भिंतीवर ओलसरपणा आणि छतावरून अधूनमधून टकटक असा काहीसा आवाज येत होता. मला मात्र झोपच लागत नव्हती. काहीतरी विचित्र बेचैनी सतत मला जाणवत होती. आणि तेवढ्यातच मला कसलासा आवाज आला. मी जरा त्या आवाजाचा कानोसा घेतला आणि मला असं जाणवलं की तो आवाज कुणाच्या तरी रडण्याचा होता. जणू एखादं लहान मूल हळूच आणि दमून रडत होतं. मी उठून उभा राहिलो आणि पुन्हा कान देऊन ऐकू लागलो. काही वेळ तो आवाज आला आणि मग अचानकच शांतता पसरली. बहुतेक हा वाऱ्याचा आवाज असेल असं मी स्वतःला समजावलं. दुसऱ्या दिवशी मी संपूर्ण हवेली तपासायला सुरुवात केली. बहुतेक खोल्या या धुळीने भरलेल्या, बाहेरून कुलूप लावलेलं. गावकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्या कोपऱ्यातल्या खोलीत अजिबात पाय ठेवू नका, तिथे त्याची सावली आहे. पण मला मात्र असल्या गोष्टींवर अजिबातच विश्वास नव्हता. माझ्या स्वभावात होतं अशा गोष्टी खोडून काढणं. त्या रात्री मी ती खोली उघडली. खोलीत काहीही नव्हतं. फक्त एका कोपऱ्यात एक मातीचा घडा आणि त्यावर काहीतरी लालसर आणि हिरव्या रंगात लिहिलेलं. भाषा अजिबात ओळखीची नव्हती. रमेश जरा घाबरलाच. साहेब, हे काहीतरी तंत्र आहे. आपण अजिबात हात लावायला नको. मलाही त्यावर जरा शंका आली, म्हणून मी त्याला हात लावला नाही. आम्ही दोघं पुन्हा परत गेलो आणि पुन्हा जाऊन झोपलो. जवळपास रात्रीचे 2 वाजले असतील. कसल्याशा आवाजाने माझी झोपमोड झाली. समोर असलेला रमेशचा पलंग मला पूर्णपणे रिकामा दिसला. दरवाजा उघडलेला. मी झटक्यातच उठलो आणि उठून बाहेर आलो आणि पाहतो तर काय, रमेश अंगणात उभा होता. डोळे पांढरे आणि चेहरा निर्विकार आणि त्याचे ओठ हलत होते.
जणू काही तो काहीतरी मंत्र पुटपुटत असावा. त्याच्या हातात तोच मातीचा घडा होता जो आम्ही त्या खोलीत पाहिला होता. मी त्याला आवाज दिला, अरे रमेश, इथे काय करतोय? पण तो मात्र अजिबात हल्लाही नाही. फक्त एकदा माझ्याकडे बघून म्हणाला, ती जागा साधी नाही, ती आता जागी झाली. आणि थोड्या वेळानं तो बेशुद्ध झाला. मी कसं बसं त्याला उचललं आणि पलंगावर ठेवलं. बऱ्याच वेळानं मला झोप लागली. कशीबशी सकाळ झाली. सकाळ होताच मी थेट गावात गेलो. तिथे एक वृद्ध म्हणजेच बन्सी महाराज, त्यांना मी घडलेला सर्व प्रसंग सांगून टाकला. ती महाराज हळूच म्हणाले, अरे त्या हवेलीच्या मागचं सत्य कुणाला बी माहित नाही. देशमुख घराण्यानं तेव्हा भानामतीचा प्रयोग केला होता आपल्या संपत्तीच्या रक्षणासाठी. त्यानं एक अघोरीबाई म्हणजेच वेदांगी हिचं तंत्र तिथं चालायचं. पण तिनं एकदा चुकीच्या आत्म्याशी संधान बांधलं. तो आत्मा तिला भस्म करून हवेलीमध्ये अडकून राहिला आणि जो त्या घड्याला स्पर्श करतो त्याचं शरीर त्यासाठी माध्यम होतं. मी त्यांना विचारलं, मग बाबा, आता यावर काही उपाय आहे का? बन्सी महाराज जरा गंभीर झाले आणि थोड्या वेळाने म्हणाले, अरे तो घडा हवेली बाहेर नेऊन नदीत विसर्जित करावा लागल. त्या रात्री मी आणि बन्सी महाराज हवेलीत परतलो. भिंतीवर अंधुक हातांचे ठसे. हवेली थरथरत होती आणि सतत एक आवाज येत होता, माझं तंत्र तोडू नका. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी झटक्यातच जाऊन तो घडा उचलला आणि क्षणातच ती आकृती प्रकट झाली. विद्रूप चेहरा, हवेत उडणारे केस. ती होती वेदांगी. महाराजांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. ते मला म्हणाले की तू अजिबात थांबू नकोस, हा घडा घेऊन पाण्यात नेऊन टाक. मी धावतच सुटलो. जमिनीतून हात बाहेर येत होते आणि ते मला अडवण्याचा प्रयत्न करीत होते. नदीकाठी पोहोचलो आणि तो घडा मी पाण्यात फेकला. क्षणातच एक भयानक किंकाळी फुटली. माझा सोड अजून बाकी आहे. मी मात्र अजिबात थांबलो नाही. तो घडा पाण्यात टाकताच सर्वत्र एक किंकाळी ऐकू आली आणि मग क्षणात सर्व काही शांत झालं. रमेशही आता पूर्ववत झाला होता. आम्ही रात्रभर महाराजांकडेच थांबलो आणि मग सकाळी पुण्याला परतलो. ती हवेली आजही बंद, निर्जन आणि थांबलेली आहे. पण कधी कधी आरशात पाहताना माझ्या मागे एक अस्पष्ट चेहरा दिसतो. मला नेहमी वाटतं की हा फक्त माझा भास आहे, पण रमेशही सांगतो की त्यालाही असाच भास सतत होत राहतो. भानामती म्हणजे फक्त अंधश्रद्धा नाही, तर ती एक रेषा आहे जिच्या पलीकडे गेलं की परत येण्याचा रस्ता नसतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुढच्या कथेत. धन्यवाद.